नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये। आज मार्केटनं सुरुवात फ्लॅट केलेली निफ्टी 24,800च्या आसपासच ओपनिंगच्या काही मिनिटांमध्ये ट्रेड करत होती, पण त्यानंतरनं चांगली रिकव्हरी ड्युरिंग द मिड सेशन निफ्टीमध्ये बघायला मिळाली आणि 24,800वरून निफ्टी जो आहे तो परत पुन्हा 25,000च्या आसपास 24,970च्या आसपास जाऊन पोहोचला। पण त्यानंतर क्लोजिंग सेशनला परत थोडंसं खाली आपणाला आलेलं बघायला मिळालं। इन बिटवीनसुद्धा निफ्टी जो आहे तो 24,800 आणि 25,000 या 200 पॉईंटच्या रेंजमध्ये ट्रेड होताना आपल्याला बघायला मिळाला। एवढा बँक निफ्टीसुद्धा 51,500 ते 51,800 ते 900पर्यंत गेली, म्हणजे 51,500 ते 52,000 या रेंजमध्ये ट्रेड होताना आपल्याला बघायला मिळाली, जे आपण कालच्याही व्हिडिओमध्ये या लेवल्स प्रेडिक्ट केलेल्या आणि त्याच रेंजमध्ये मार्केट जे आहे ते ट्रेड करत आहे। काही चेंजेस नाहीत लेवल्समध्ये, कारण मार्केट अजूनही त्याच रेंजमध्ये इंटॅक्ट आहे। त्यामुळे उद्याच्या सेशनला उद्या बँक निफ्टीची एक्सपायरी आहे, त्यामुळे उद्याच्या सेशनला जे आहे ते निफ्टीमध्ये 24,800च्या वर मेंटेन राहिला तर 25,000पर्यंतची अपसाईड पॉसिबल असू शकते। 25,000च्या वर मेंटेन राहिला तर फर्दर अपसाईड होईल, पण 25,000 एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन आत्ता तरी या सध्या वीकसाठी क्रिएट झालेला आहे। 24,800च्या खाली आलं तर थोडी एखादी मायनर डीप 24,700पर्यंत येऊ शकते। निफ्टीमध्येही सेम सिमिलर 51,500च्या खाली मेंटेन राहिला तर मे बी 51,000पर्यंत येऊ शकतं। उद्या एक्सपायरी सेशनही आहे बँक निफ्टीचं, आणि जर रिकव्हरी आली 51,500च्या वर मेंटेन राहिलं तर 52,000पर्यंतच्या लेवल्स बँक निफ्टीमध्ये परत पुन्हा दिसू शकतात। त्यामुळे 51,500च्या अबाव 52,000, 51,500च्या खाली गेला तर 51,200 ते 51,000 पण बँक निफ्टी जाऊ शकते। या रेंजमध्ये निफ्टी बँक निफ्टी दोन्ही ट्रेड होऊ शकतात, त्या लेवल्सनुसार तुम्ही ट्रेड करू शकता। NSEमध्ये आज 1,396 शेअर्स वाढलेत, त्या बाजूला 970 शेअर्स पडलेत। निफ्टीमध्ये 22 शेअर्स वाढलेत, त्याच्या बाजूला 28 शेअर्समध्ये पडलं झालं आहे। NSEमध्ये वाढणाऱ्या शेअर्सची संख्या जास्त आहे तर निफ्टीमध्ये पडणाऱ्या शेअर्सची संख्या जास्त आहे। सेक्टर इंडिसाइजमध्ये साईडवेज मुवमेंट आहे। ऑटो आणि ऑइल अँड गॅस सेक्टरला चांगलं बाईंग आहे। बँक निफ्टी त्यानंतर थोडंसं किरकोळ पॉझिटिव्हमध्ये बंद झाले, पण ड्युरिंग द बँक निफ्टीला चांगला बाईंग आलेलं 52,000पर्यंत। FMCG आणि फार्मा सेक्टरमध्ये जे आहे ते दोन्ही डिफेन्सिव्ह, त्यामध्ये थोडंसं सेलिंग प्रेशर बघायला मिळालं आहे। ग्लोबल मार्केटचा आढावा घ्यायचा झाला तर युरोपियन मार्केट्स 0.5% पॉझिटिव्ह आहेत, डाव जोन्स 10%, 20 पॉईंट पॉझिटिव्ह आहे। ओव्हरऑल पॉझिटिव्ह संकेत आहेत, पण US मार्केटमध्ये आज फेडरल रिझर्व्हची मीटिंग चालू होते, त्याचा आउटकम उद्या बुधवारी रात्री मिडनाईटला येईल, त्यामुळे आपल्याला गुरुवारी त्याचा इम्पॅक्ट बघायला मिळेल। त्यामुळे ओव्हरऑल US मार्केटच्या इव्हेंटवर मार्केटचं लक्ष राहील, त्यामुळे मला वाटतं मार्केट थोडं उद्या साईडवेज ट्रेड करू शकतं आणि त्यानंतर गुरुवारी आपल्याला एक चांगला मोमेंटम मिळू शकतो। तर बघूया मार्केट कशा पद्धतीनं बिहेव होते। माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद। माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माहिती आणि सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।